नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने ब्रेड बर्गर कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे बाहेरून क्रिस्पी तसेच खायला तर याची टेस्ट इतकी भन्नाट अशी लागते ना। तुम्ही जर हे लहान मुलांना बनवून खाऊ घातले तर तुम्हाला हे बर्गर परत बनवून द्या असा हट्ट पकडतील। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। मी तुम्हाला यातील एक बर्गर कट करून पण दाखवते। तुम्ही ते बघू शकता, बाहेरून क्रिस्पी आणि आतून व्यवस्थित असे हे बर्गर फ्राय पण झाले आहे। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। बर्गर बनवण्यासाठी इथे मी 5 ते 7 बटाटे उकडून घेतले आहेत। आता त्याची साल काढण्याची ही सगळ्यात सोपी ट्रिक्स आहे। एक झाऱ्या घ्यायचा आणि त्यावरती अशा पद्धतीने बटाटे प्रेस करायचे। यामुळे काय होते ना, जे उकडलेले बटाटे आहे ना ते खालच्या बाउलमध्ये पडते आणि त्याची जी साल आहे ना ते वरच्या साईडला राहते। मग ती आपल्याला साल साईडला काढून टाकायची आहे। याच प्रकारे मी राहिलेले सर्व बटाटे सोलून घेणार आहे। इथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेतली आहे। आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ। इथे मी पोहे भिजत घातले होते, ते आपल्याला यामध्ये चुरून घालून घ्यायचे आहे। यामुळे काय होतं ना, जी टिक्की आपण बनवणार आहोत ना त्याला जास्त क्रिस्पी होण्यास मदत होते। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव झालेले आहेत। आता हे साईडला ठेवून देऊ। आता इथे मी एक ब्रेडची स्लाइस घेतली आहे। आता इथे तुमच्याकडे जर काळ्या टोकाची वाटी असेल किंवा अशा पद्धतीचे झाकण असेल ना, ते ब्रेडच्या स्लाइसवर ठेवायचे आणि आपल्याला गोलाकार शेपमध्ये ब्रेड कट करून घ्यायचा आहे। जो टिक्कीचा आकार असतो ना तशाच पद्धतीने इथे ब्रेडचा पण आपल्याला गोलाकार शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी राहिलेले पण सर्व स्लाइसचे गोलाकार शेपमध्ये कट करून घेणार आहे। आणि जो हा उरलेला ब्रेड आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहे। ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी तुम्ही ब्रेडचे जे कडा असतात त्या पण टाकू शकता किंवा ब्रेडच्या काही स्लाइसेस पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स बनवून घेऊ शकता। आता काय करायचे, हे जे गोलाकार शेपमध्ये आपण ब्रेड कट करून घेतलेला आहे ना त्याला टोमॅटो केचप लावायचे। अशा पद्धतीने व्यवस्थित असे केचप लावून झाले ना तर काय करायचे, जे बटाटे आहे ना ते व्यवस्थित असे या ब्रेडला कोट करून घ्यायचे आहे। बटाटे लावताना जास्त पण दाटसर नाही लावायचे। मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीनेच तुम्हाला पण थोडे करून बटाटे लावून घ्यायचे आहे। इथे माझी एक टिक्की बनवून झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती सुरेख अशी दिसत आहे। याच पद्धतीने राहिलेल्या सर्व टिक्क्या मी बनवून घेतल्या आहेत। एका बाउलमध्ये मी 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले होते आणि त्यामध्ये पाणी घालून घेतले। आता त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने टिक्की बुडवून घ्यायची आहे। मग अशी आपण जे ब्रेड क्रम्स बनवले होते ना त्यामध्ये टिक्की ठेवायची आणि पूर्ण टिक्कीला ब्रेड क्रम्स कोट होईल इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहे। ही टिक्की जास्त क्रिस्पी व्हावी म्हणून आपल्याला आणखी एक वेळेस ही प्रोसेस करायची आहे। आणखी एक वेळेस ही टिक्की कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये बुडवायची आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये ठेवून व्यवस्थित असे सर्व साईडने आपल्याला ब्रेड क्रम्स कोट करून घ्यायचे आहे। ही प्रोसेस आपण डबल का केली, कारण काय होतं ना, जी टिक्की आपण बनवणार आहोत ना ती अगदी क्रिस्पी बनून तयार होते। याच पद्धतीने राहिलेल्या सर्व टिक्क्या मी बनवून घेणार आहे। आता इथे मी टिक्की तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये टिक्की घालायची आणि 4 ते 5 मिनिट मीडियम हीटवर आपल्याला एका साईडने तळून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि टिक्की एका साईडने व्यवस्थित अशी तळली आहे। आता पलटायची आणि दुसऱ्या पण साईडने अशाच पद्धतीने 4 ते 5 मिनिट मीडियम हीटवर तळून घ्यायचे आहे। वाव, तुम्ही ते बघू शकता, कलर तर किती सुरेख आला आहे।
तुम्ही जर अशा पद्धतीने बर्गर बनवून लहान मुलांच्या टिफिनला दिले तर लहान मुले आवडीनं खातील. तसेच घरामधील जेवढे व्यक्ती आहेत ना त्यांना पण हे बर्गर प्रचंड आवडेल. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आता इथे माझे एक बर्गर तळून झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता बर्गरला कलर तर किती सुरेख आला आहे. तसेच हे खूप क्रिस्पी बनून तयार होते. आता दुसरे बर्गर घालायच्या अगोदर काय करायचे, गॅस थोडासा वाढवायचा, तेल चांगले गरम होऊ द्यायचे आणि नंतर त्यामध्ये बर्गर घालून घ्यायचे. कारण काय होतं ना, आपण ज्यावेळेस पहिले बर्गर तळून साईडला काढलेले असते ना त्यावेळेस तेलाचे टेम्परेचर कमी झालेले असते. त्यामुळे दुसरे बर्गर घालण्याच्या अगोदर आपल्याला थोडासा गॅस वाढवायचा, तेल गरम करायचे आणि त्यामध्ये दुसरे बर्गर घालून घ्यायचे. आणि आपण बर्गरमध्ये पोह्याचा वापर का केला आहे, कारण पोहे घातले ना बर्गरची जे क्रिस्पीपणा असतो ना तो वाढतो. त्यामुळे इथे पोहे घालणे इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत ना त्या जर फॉलो केल्या तुमचे बर्गर अगदी परफेक्ट बनून तयार होईल. यातील एक बर्गर मी तुम्हाला कट करून पण दाखवते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून ते व्यवस्थित असे फ्राय पण झाले आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.